जरा आता नवी टीम लागली. रवी दिसलं नाही पण काय कालच झालं ते. राजकारणात अनेक चर्चा चालतच असतात, परंतु माझ्यावर आदरणीय शिंदे साहेबांचा विश्वास आहे, प्रेम आहे आणि मला कोणतं काय मिळेल याकडे मी लक्ष न देता पक्षाच्या कामात आहे. निश्चितपणानं पक्षाचं काम करण्यासाठी आज मी सक्षम आहे. पद मिळालं तरी काम करायला सक्षमच आहे, नाही मिळालं तरी मी पक्षाचं जोरदारपणानं काम करू शकतो. त्यात मला कुठली अडचण वाटत नाही. ओके रोल का काय संजय राऊत म्हणतायत की 2029ला एकनाथ शिंदेची शिवसेना पुष्टात येणार आहे, भाजप ती फोडेल आणि त्यातले नाहीतर उदय सामंतला एक नेता हा गट फोडेल आणि 20 आमदार खासदार घेऊन जाईल. मुळात संजय राऊत ज्या सेनेचं काम करताय, सेना बुडालेली आहे. शेवटचं फक्त जसं नाव बोट बुडती, शेवटचा फक्त झेंडा तेवढा दिसायला लागतो, तशी अवस्था त्या संजय राऊताच्या शिवसेनेची झालेली आहे. आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारी शिवसेना ही खरी शिवसेना आहे आणि शिवसेना ही चंद्र सूर्य अशीपर्यंत संपणार नाही. कारण तो एक छत्रपती शिवरायांच्या विचाराची धार हातात घेऊन पुढं काम करणाऱ्या शिवसैनिकाचा जत्था आहे. तो अखंडपणे या महाराष्ट्राच्या भूमीत जनसेवा करत सतत राहील आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व दिवसेंदिवस या महाराष्ट्रात वाढत राहील. 2 तास सत्ताच दिली, 2 तास तरी आम्ही अमित शहा आणि यांना सुद्धा बीजेपी ईडी लावून पक्षात आणू असं त्यांचं काय एवढं कसं काय? 2.5 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांचे खरे सल्लागार हे संजय राऊत होते. एका ग्रामपंचायतीच्या सरपंचानं सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला नाही. 2.5 वर्षात जर तुम्हाला एक सरपंच महाराष्ट्राचा प्रवेश करता आला नाही तर तुम्ही अमित शहा साहेबांचं बोलायचं म्हणजे उंदरानं हत्ती उचलून दाखवतो म्हणून मैदानात उतरायची अवजारी. उंदरानं उंदरासारखं राहावं, हत्तीला हत्तीसारखं राहू द्यावं. माझ्या क्षमतेनुसार मला संधी मिळाली असं भास्कर जाधव म्हणतात. कुठेतरी शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे संकेत आहेत. निश्चितपणानं सभागृहात भास्कर जाधवांची भाषणं ऐकत असताना मला सुद्धा प्रामाणिकपणानं हे जाणवत होतं. एवढ्या प्रभावीपणानं बोलणारा, मुद्देसूद कायद्यानं परफेक्ट प्रत्येक भाषण करणारा असा हा एक माणूस विनाकारण उद्धवसाहेबाच्या ह्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या माणसाच्या जवळ अडकलेला आहे. अजूनही भास्कर जाधव साहेबांनी जर चांगला निर्णय घेतला आणि तिथून जर बाजूला गेले तर त्यांच्या नेतृत्वाला अजूनही भरपूर संधी मिळेल असं त्यांचं वय आहे. खरं तर आज आपण पाहतो की राजेंद्र साहेबांच्या मागे एसीबीची चौकशी लागल्यानंतर ते आपल्या पक्षामध्ये आले. आता वैभव नाईकांना देखील एसीबीची चौकशी लागली, ते देखील येतील का भविष्यामध्ये आपल्या पक्षात? चौकशीमुळं कोण पक्षात येत नसतं. हा मुळात भुजबळ साहेबांवर चौकशी होती, त्यांनी पक्ष सोडला का? संजय राऊतांची चौकशी झाली, त्यांनी पक्ष सोडला का? अनेकांच्या चौकशा झाल्या म्हणून पक्ष कोण सोडत नाही. परंतु कालच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वास्तवताच परिस्थिती अशी झालेली आहे की तिथं थांबण्यात काय अर्थ नाही अशी भावना इथंपर्यंत जवळजवळ झाली. एक दिवस असा उगवल की उद्धव साहेबांना आदित्य साहेबच सोडायची भाषा बोलते. आदित्य ठाकरे यांचं नाव आता विरोधी पक्षनेते म्हणून समोर येते. असं काही घडणार नाही कारण त्यांच्याकडे संख्या नाही. पण दिलं तर महाराष्ट्रात अतिशय निकृष्ट काम करणारा विरोधी पक्ष नेता म्हणून आदित्य ठाकरेंचं नाव गाजवलं. आज उपसा सिंचनचा शुभारंभ झाला, जरी विधानसभेला यश मिळालं नाही तरी तुम्ही एक दिलेला शब्द होता जनतेला, तो पूर्ण होताना दिसतंय. माझ्या राजकारणाचं मुळातलं ध्येयच असं आहे की यश आणि अपयश याच्या पलीकडे जाऊन मी या तालुक्यात राजकारण करत आहे. 90 साली पहिलं पाऊल मी या तालुक्याच्या राजकारणात टाकत असताना मी कुणाचाही शत्रू नाही. मी एकाच गोष्टीचा शत्रू आहे, तो या सांगोला तालुका दुष्काळ. आणि हा दुष्काळ हटवण्यासाठी मी माझी वकिली सोडून राजकारणात आलो हे मी बोललो होतो. ते दुष्काळ हटवण्याचं ध्येय पूर्ण होईपर्यंत
मी तालुक्याच्या राजकारणात यशा आणि अपयशाच्या पलीकडे जाऊन सातत्यानं कार्यशील राहणार आहे. पालकमंत्री म्हणले ती खरं आहे का? पण ती विधानसभेला जी झालं आबांनी केलं तुला ना मला ती आता ही एक गोष्ट तुमचा प्रश्न तुम्हाला उत्तरी तुम्हाला माहीत आहे, मला जास्त विचारू नका. परंतु घडल्यानंतर कसं असतं निवडणुकी प्रत्येकाला मी आता निवडून आलो असंच वाटत असतं. मतं मोजल्यावर तरी त्यांना निश्चितपणानं चांगला विचार सुचल अशी दीपक आबाकडून मी अपेक्षा करतो. बापू, राजेवाडीच्या पाण्यासंदर्भात तुम्ही मागणी केली होती पालकमंत्र्यांकडे, मात्र त्यांनी आता स्पष्टपणे नकार दिल्याचंच त्यांच्या भाषणातून जाणवतंय. कुठेतरी पुन्हा पाण्यावरनं संघर्ष सुरू होतोय आपल्या सांगोला नकार होत नाही किंवा त्यांनी नकार दिला नाही. पाणी गेली जवळजवळ महिना झालं चालू आहे आणि त्यामुळं पुढं उन्हाळ्यात पाणी शिल्लक राहणार नाही या भावनेनं वरची लोक आता पाणी बंद करा आणि उन्हाळ्यात मे महिन्यात पाणी चालू करा या विचारानं भांडतायत. त्यांचा काय पाणी द्यायला विरोध नाही आणि इथलंही पाण्याचं 2 दिवसात रोटेशन संपत आलं आहे. त्यामुळं आता मे महिन्यात पाणी सोडलं तरी चालण्यासारखी परिस्थिती झाली. मी पाणी मिळवण्यासाठी आपण कायम पाण्यासाठी मी आणि जयाभाऊ एका विचारानं आहोत आणि एका विचारानंच आम्ही प्रश्न सोडवणार आहोत. हा प्रश्न 8 दिवसापूर्वी तयार झाला होता पाणी बंद करायचा. आता 9वा दिवस आहे तरी पाणी सुरू आहे. म्हणजे पालकमंत्र्यांनी या आपल्या सोलापूर जिल्ह्याचाही सकारात्मक विचार केलेला आहे असं यातून दिसून येतं. बापू, खरं तर ज्यावेळेस भूमिपूजन सुरू होतं त्यावेळेस धैर्यशील मोहिते पाटलांना खुर्ची दिली गेली नसल्याचं पाहायला मिळालं होतं. काय नक्की तो प्रकार खुर्च्या होता? त्या ठिकाणी दिली नाही बिल नाही असलं काय तर बारीक मुद्दा काढू नका, कारण तिथं खुर्च्या 3 ठेवल्या होत्या आणि नियोजन थोडंसं अधिकाऱ्यांचं फक्त मंत्र्यांपुरतं दिसून आलं. मलाही खुर्ची नव्हती, रणजितसिंह नाईक निंबाळकरांना नव्हती, धैर्यशील मोहिते पाटला नव्हती, बाबासाहेब देशपांडे दीपक आबा तर बराच वेळ उभाच राहिले. तर पुन्हा आम्ही एक एक खुर्ची अशी मागून घेऊन उभा राहिलो आणि शेवटी कार्यक्रम चांगला पार अधिकाऱ्यांच्या पडला. ढिसाळपणामुळे झालं. अधिकाऱ्यांना ढिसाळपणा म्हणता येत नाही. त्याने आमची बसाई सोय थोडी बाजूला केली होती, परंतु मंत्र्यांच्या आग्रहामुळं आम्हालाही पूजेच्या जाग्यावर जावं लागलं. बापू, तुमची विधान परिषदला वर्णी लागेल